पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भारत मंडपम इथे आयोजित विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग परिषदेत 3000 युवा नेत्यांशी साधणार संवाद। गेले 10 वर्षात तब्बल 56,800 कोटी रुपयांहून अधिकच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात केंद्र सरकारला यश, गृहमंत्री अमित शहा। भाजपाचं राज्यस्तरीय अधिवेशन आज शिर्डी इथे होणार। केंद्रीय मंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेते राहणार उपस्थित। भाजपाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती। भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जारी केलं पत्रक, नियुक्ती तत्काळ प्रभावानं लागू। आपल्या वारशांसोबत प्रामाणिक राहून जागतिक दर्जाचं शिक्षण देणं हे FTIIचं ब्रीदवाक्य असलं पाहिजे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर। अवकाश डॉकिंग चाचणीसाठीची दोन्ही उपग्रह परस्परांपासून केवळ 3 मीटरवर आणण्यात यश। आणि इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा। तब्बल 1 वर्षानंतर मोहम्मद शमीचं संघात पुनरागमन।